ठाकरे गटाचा आज पुण्यामध्ये शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, राज्यातल्या विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार। विधानसभेच्या दृष्टीने राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला महत्त्व। राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि इच्छुकांशी संवादही साधणार। अमरावती ग्रामीणमध्ये भाजपचं आज वरुड इथं महाअधिवेशन। फडणवीस, बावनकुळेंसह भाजपचे अन्य नेते उपस्थित राहणार। माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार। सिल्लोडमधल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तर योजना बंद पाडण्यासाठी सावत्र भावांचा प्रयत्न सुरू। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल। मुंबई हायकोर्टाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती द्यायला नकार, यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातल्या सरकारला मोठा दिलासा। लाडकी बहीण योजनेचे मराठीतले अर्ज नामंजूर होणार नाहीत। पात्र महिलांचे मराठी भाषेत केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी केलं स्पष्ट। आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची एबीपी माझाच्या खास मुलाखतीमध्ये माहिती। पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज माफी देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, नाशकात अजित पवारांचं वक्तव्य। पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू। याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली। ॲडव्होकेट असीम सरोदेंची माहिती। तर नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर शिंदे गटानं केस दाखल केली, हे नाटकीपणाचं, सरोदेंची टीका। मराठा आणि ओबीसी समाजात टोकाचे मतभेद झाले, मात्र आमच्या आरक्षण बचाव यात्रेमुळे वाद शमला। प्रकाश आंबेडकरांचा दावा। तर वंचितला सत्ता द्या, आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ, आंबेडकरांचं आश्वासन। मिटकरी जितेंद्र आव्हाडांच्या सारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? गाड्या फोडायच्या तर त्या शरद पवार, उद्धव ठाकरे, शिंदे, फडणवीसांच्या फोडा। प्रकाश आंबेडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। हे सुसंस्कृत राज्य आहे। सर्वच नेत्यांनी राज्यासाठी काही ना काहीतरी काम केलंय, योगदान दिलंय, त्यामुळे याची गाडी फोडा, त्याची गाडी फोडा असं विधान करणं योग्य नाही। प्रकाश आंबेडकरांना बावनकुळेंचा सल्ला। अमोल मिटकरी राडा प्रकरण। हा मिटकरी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळेंनी प्रसिद्धीसाठी रचलेला कट। नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट। हे प्रकरण आता मिटकरींनी संपावं, देशमुखांचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।